अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरामध्ये अशा प्रकारचे ब्लँकेट पडलेले असतात. कारण या ब्लँकेटचा वापर होतो फक्त हिवाळ्यामध्ये. मग इतर ऋतूंमध्ये आपण हे ब्लँकेट असेच ठेवून दिलेले असतात किंवा कुठेतरी धूळ खात पडलेले असतात. जर तुमच्या देखील घरामध्ये अशा प्रकारचे जर छोटूवाले ब्लँकेट असतील तर आज आपण या ब्लँकेटचा अतिशय सोपा आणि सुंदर असा वापर कशा पद्धतीने करायचा ते या ठिकाणी बघणार आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला कुठेही ब्लँकेटला कट करण्याची गरज नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला एक नवीन वस्तू तयार करून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर बघा मी या ठिकाणी एक छोटंवाला ब्लँकेट घेतलेलं आहे. मोठं ब्लँकेट अजिबात घ्यायचं नाही. अशा प्रकारे पातळवाले जे छोटे ब्लँकेट असतात तेच आपल्याला वापरायचे आहे. आता ठीक आहे, तुमच्याकडे जर ब्लँकेट नसेल, जर तुमच्याकडे जुनी साडी असेल किंवा जुनं बेडशीट असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. तसंही आपल्या घरामध्ये भरपूर अशा जुन्या साड्या किंवा जुने बेडशीट वगैरे पडलेले असतात. तर त्या साड्यांना किंवा अशा प्रकारे ब्लँकेटचा जर तुम्ही अशा पद्धतीने जर वापर केला तर आपली पैशांचीही खूप जास्त बचत होते आणि घरसुद्धा खूप छान ऑर्गनाईज राहते. तर बघा या ठिकाणी ब्लँकेटला अशा प्रकारे गोल आकारामध्ये असं तयार करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसतंय सेम तीच पद्धत तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तेही सबस्क्राईब नक्की करून ठेवा. कारण मी तुमच्या सोबत नवीन असे भरपूर युजफुल हॅक्स आणि ट्रिक्स ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक ओढणी. आता ठीक आहे, तुमच्याकडे ओढणी नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीसचा देखील वापर करू शकतात किंवा एखादा रुमाल वगैरे जर तुमच्याकडे असेल तोही तुम्ही वापरू शकतात. आणि बघा मी अशा प्रकारे ओढणीला डबल साईडने फोल्ड केलेला आहे. तसेही आपल्याकडे भरपूर ओढण्या पडलेल्या राहतात. कारण काय होतं की ड्रेस लवकर खराब होतो, परंतु त्याची जी ओढणी आहे लवकर खराब होत नाही. तर आता जो सेंटर आहे त्या सेंटरवरती आपल्याला हे गोल जे आपण बनवलं होतं ब्लँकेटचं ते व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि आतमध्ये व्यवस्थित हाताच्या मदतीने जो ओढणीचा जो एक सेंटर आहे तो अशा प्रकारे वरती खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर उरलेला संपूर्ण भाग अगदी हळुवारपणे एकत्र घ्यायचा आहे. आणि कुठेही जास्त काही गोळा होणार नाही किंवा व्यवस्थित त्याच्या प्लेट्स तयार होतील या पद्धतीनेच आपल्याला हा एकत्र सगळा जो उरलेला भाग आहे तो अशा पद्धतीने एकत्रित करायचा आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि बघा आता हा व्यवस्थित संपूर्ण जो भाग आहे एकत्रित हातामध्ये पकडायचा आहे. त्यानंतर याला हा जो भाग आहे खालच्या दिशेने अशा प्रकारे खेचायचा आहे आणि दुसऱ्या हाताने जो आपण खेचलेला जो भाग आहे तो अशा पद्धतीने हातामध्ये व्यवस्थित पकडायचा आहे. एकही जी बाजू आहे किंवा एकही एखादा सेंटर आहे तो हातातून सुटणार नाही याचीसुद्धा आपल्याला तेवढीच काळजी घ्यायची आहे. नाहीतर एखादा लेअर जर सुटला तर ती दिसायलाही व्यवस्थित दिसणार नाही. त्यानंतर बघा एक रबर बँड घ्यायचा आहे आणि रबर बँडच्या मदतीने अशा पद्धतीने हा वरचा जो भाग आहे तो रबर बँडने पॅक करायचा आहे. अगदी सोपं आहे, काहीच करण्याची गरज नाही. ना कुठे शिवण्याची गरज पडली किंवा ना कुठे कट करण्याची गरज पडली. आणि बघू शकतात खूप सोप्या पद्धतीचं हे आपलं कुशन जे आहे ते तयार झालेलं आहे. ते पण कमी मेहनतीमध्ये आणि दिसायलाही खूप सुंदर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर आपण नेमका कुठे आणि कसा करणार. तर बघा आपल्या सर्वांच्याच घरामध्ये चेअर, कार किंवा सोफा असतो. त्याला डेकोरेट करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने कुशन तयार करू शकतात. आता तुम्ही एका वेळेस 2 ब्लँकेट एका ठिकाणी लावले तरीही चालेल, जेणेकरून ते मोठ्या आकाराचं तयार होईल आणि दिसायलाही खूप सुंदर दिसेल. तसं तुम्ही अशा पद्धतीने छोट्या साईजचं देखील तयार करू शकतात. हेही खूप सुंदर दिसते. तुमच्या सोफ्याला डेकोरेट जर करण्याचे काही आयटम्स तुम्हाला बनवण्याची जर घरच्या घरी इच्छा असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकतात. आणि आपलं ब्लँकेट जे आहे पुन्हा हिवाळ्यामध्ये तुम्ही यूजही करू शकतात. त्यानंतरची अजून एक महत्त्वाची टिप्स जी आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आपण नेहमी झोपताना उशी पिलो जे आहे ती डोक्याखाली घेत असतो आणि बऱ्याच महिलांना सवय असते की ज्या दिवशी आपण केस धुतो त्याच्या आदल्या दिवशी भरपूर असं तेल लावून ठेवतो. मग काय होतं की ते जे तेल आहे ते पूर्ण पिलो कवरला लागतं आणि तेल एकदा पिलो कवरला लागलं की ते आपण कितीही धुतलं तरी ते व्यवस्थित निघत नाही. तेलाचे डागही पडतात, वासही येतो. असं होऊ नये यासाठी बघा
आपल्याला एक जुना टी शर्ट घ्यायचा आहे आणि या पिलोला व्यवस्थित तो घालायचा आहे। आता तुम्ही ज्या वेळेस तेल लावाल केसांना त्या वेळेस तुम्हाला अशा पद्धतीने टी शर्ट लावायचा आहे। यामुळे तुमचंच काम सोपं होणार आहे। एकतर पिलोला तेलही लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जास्त मेहनतीने याला स्वच्छही करण्याची गरज पडणार नाही। आणि तसंही आपण या ठिकाणी जुना जर टी शर्ट वापरला तर तसंही तो जुना झालेला असतो, त्यामुळे थोडंसं पाण्यातून त्याला धुवून ठेवलं तरीही चालतं। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।